नमस्कार, अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नेहमी आपण वीकेंडला नॉनव्हेज बनवायचं म्हटलं की तेच लसूण खोबऱ्याचं वाटण किंवा नेहमीच्या पद्धतीने बनवण्यापेक्षा या वेगळ्या पद्धतीने असं बनवून बघा. खूप जास्त काही तामझाम नाही आहे, पण चवीला देखील अप्रतिम असंच होतं. इथे मी अर्धा किलो चिकन घेतले. हे पहिल्यांदा मी चांगलं धुवून घेतलं. आता हे आपल्याला आधी थोडंसं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालते आहे. एक छोटा चमचा लाल तिखट मी यामध्ये घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. एक चमचा धणेपूड, अर्धा छोटा चमचा जिरेपूड घालायची आहे. एक चमचा किचन किंग मसाला मी इथे वापरला आहे. चवीपुरतं मीठ घालते मी. किचन किंग मसालाऐवजी तुम्ही चिकन मसाला किंवा गरम मसाला वापरला तरी चालेल. अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे मी आणि यामध्ये आता 2 मोठे चमचे दही घालायचे. हे सगळं या चिकनला आपल्याला हे मीठ, मसाले, दही छान असं लावून घ्यायचं आहे. लिंबू नसेल तुमच्याकडे नाही घातलं तरी चालेल. दह्यामुळे देखील छान मॅरिनेट होतं हे. यामध्ये मी आलं लसूण घालायचं विसरले सुरुवातीला, त्यामुळे आत्ता 1 चमचा आलं लसूण पेस्ट मी यामध्ये घालते. ही देखील आपल्याला याला चांगली चोळून घ्यायची आहे. शक्यतो घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट इथे वापरायची आहे, कारण त्याचा जो फ्लेवर आहे, त्याची चव आहे, ती फ्रेश यामध्ये छान लागते. हे मी आता बाजूला ठेवते आहे. बाकीची तयारी होईपर्यंत चिकन मॅरिनेट होतं आहे. जर तुमच्याकडे 2 तास असतील 2 तास ठेवू शकता. 10 मिनिटे असतील तर कमीत कमी 10 मिनिटे तरी हे चिकन आपल्याला मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे. या चिकनच्या ग्रेव्हीसाठी इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे. सोलून घ्यायचे आहेत आणि हे मी या चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे. तुम्ही हवं तर लांब पातळ असे कट करून घेऊ शकता. मी हे एकदम बारीक असे कट करून घेते आहे, म्हणजे ते भाजायला देखील बरं पडेल. हा कांदा मी इथे तव्यामध्ये घालून घेते आहे. तव्यामध्ये अगोदर मी तेल घातलं नव्हतं. आता हे कांदे आपल्याला असेच पहिल्यांदा भाजून घ्यायचे आहेत. आधीच जर तेल घातलं तर कांदा भाजायला पण वेळ लागतो आणि यासाठी तेल जास्ती लागतं. त्यामुळे अगोदर असाच मी कांदा थोडासा ब्राऊन होऊ देणार आहे आणि नंतर तो थोडासा कोरडा झाला की मग त्यामध्ये तेल घालू शकतो. थोडंसं तेल घालायचं आहे आता यामध्ये. तुम्ही हवं तर जसे आपण बिर्याणीसाठी कांदे तळून घेतो त्या पद्धतीने देखील कांदा तुम्ही फ्राय करून घेतलात तरी चालेल, पण खूप जास्ती तेल होईल म्हणून मी अशा पद्धतीने हा कांदा एकदम छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आहे. कांदा मी इथे चांगला भाजून घेतला आहे. तो आता पूर्ण थंड व्हायला बाजूला ठेवते आहे. चिकन बनवण्यासाठी कढई गरम व्हायला ठेवायची आहे. त्यामध्ये एक मोठा चमचा बटर घालायचं आहे. जर तुम्हाला बटर नसेल घालायचं तर 2 चमचे तेल घातलं तरी चालेल. यामध्ये एक तमालपत्र घातलं आहे मी आणि एक छोटा चमचा जिरे घालायचे आहेत. बटर छान गरम झालं की जिरे घालायचे. जिरे फुलले पाहिजेत. गॅस कमी ठेवला आहे मी, कारण यामध्ये जे बटर आहे ते लगेच करपतं. यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. खूप जास्त वेळ नाही, एक 10 मिनिटे फक्त मी हे मॅरिनेट करून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिटे हे चिकन आपल्याला या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. एका बाजूला कांदा जो थंड व्हायला ठेवला होता तो मी थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे. थोड्याशा गरम पाण्यामध्ये 10 मिनिटे इथे मी 4-5 काजू आणि 4-5 बदाम भिजत घातले होते. भिजल्यानंतर बदामाची मी साल काढून घेतली आहे आणि हे पाण्यातून काढून या कांद्यामध्ये घातलं आहे. हे आता मी बारीक करून घेते आहे, पण बारीक करत असताना लागलं तर अगदी 2 चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. एकदम छान मऊ अशी याची मी पेस्ट बनवून घेतली आहे. 3 ते 4 मिनिटे चिकन मी इथे परतून घेतलं आहे. यामध्ये आता बनवलेली पेस्ट घालायची आहे, कांदा आणि बदाम काजूची. यामध्ये आता 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे, कारण आपण तिखट फक्त मॅरिनेशनमध्ये 1च चमचा घातलं होतं. त्यामुळे तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार यामध्ये तिखट घालून घेऊ शकता. यामध्ये आपण मसाला घातल्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडं कमी होतं, त्यामुळे यावेळेस लाल तिखट मी इथे वापरलेलं आहे. आणि लाल तिखट घालून सगळं परतून घेतल्यानंतर हे चिकन शिजेल इतपतच यामध्ये पाणी घालायचं आणि झाकण ठेवून हे आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. चिकन मी दुसऱ्या गॅसवरती पाठीमागच्या शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. कणिक मळून घेते आहे याच्यासोबत फुलके बनवण्यासाठी. हे चिकन तुम्ही सेम याच पद्धतीने कुकरला पण बनवू शकता. फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. जास्ती मग शिट्ट्या करायची गरज पडत नाही. एका शिट्टीमध्ये चिकन व्यवस्थित शिजतं. अगदी जास्ती शिट्ट्या केल्या तर चिकनचा गाळ होतो.
मस्त गरमागरम असे फुलके मी या चिकनसोबत बनवलेले आहेत. 10 मिनिटे जवळपास मी हे चिकन शिजवून घेतले. व्यवस्थित आता शिजलंय ते. मस्त अशी ग्रेव्ही दिसतीये, बघताय तुम्ही. नेहमीच्या त्याच वाटणामध्ये चिकन बनवण्यापेक्षा या पद्धतीने एकदा बनवून बघा. शेवटी कसुरी मेथी घातली आहे मी, बारीक कट केलेली. भरपूर कोथिंबीर घालायची आहे. सगळं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा गॅस बंद करायचा त्यावेळेस मी इथे अमूलची क्रीम घालते आहे. तुमच्याकडे ही नसेल तर घरची जी मलाई असते ती डायरेक्ट यामध्ये न घालता थोडीशी फेटायची आणि मग यामध्ये घालायची. अप्रतिम असं हे चिकन बनवून तयार होतं. तुम्हाला कसं वाटलं हे कमीत कमी व्यापाचं आणि तरीही चवीला भन्नाट असं होणारं, मस्त चमचमीत असं ढाबा स्टाईल असं हे घरगुती पद्धतीने केलेलं चिकन मला कमेंट करून सांगा. हे चिकन जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. या वीकेंडला हा बेत तुम्ही नक्की बनवून बघा. परत भेटू अशाच एका मस्त अशा मेनूमध्ये. धन्यवाद.